तर हॅलो गाईज, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये। इथे मी रेडी होऊन मेडिकल चेकअपसाठी चालले होते, कारण की माझं मेडिकल चेकअप होतं बालेवाडी हाय स्ट्रीटला। तिथे मी लॅबमध्ये ब्लड सॅम्पल वगैरे दिले, एक्सरे वगैरे झाले आणि नंतर मी घरी येण्यासाठी निघाले। तर हे आहे बालेवाडीचं मेन हाय स्ट्रीट 1 आणि 2। तर इथे बरेच सारे शॉप्स वगैरे आहेत आणि रात्रीचं खूप छान वातावरण असतं इकडे, बरेच जण इकडे फिरायला वगैरे येतात। तर आम्ही हिंजवडीच्या बाजूनच येत होतो आणि माझं खूप दिवसांचं चाललं होतं हिंजवडीला जायचं, युरोप सिटी बघायला, पण माझं ते पॉसिबल होत नव्हतं। आणि आज नेमकी मला ब्रोने कॅब बुक करून दिली आणि ती दिवसभर माझ्यासोबतच होती। तर म्हटलं चला आज आपण जाऊनच येऊयात, कोणी सोबत तर येत नाही, मग एकटं पण जाऊया। मग गेलो आम्ही मस्त, म्हणजे मी गेले तिकडे आणि माझ्यासोबत कॅबवाले पण होते, त्यांनाच 1-2 पिक क्लिक करायला लावले होते माझे। नंतर तिकडनं येताना म्हटलं चला एल्प्रोला जाऊ, काही मैत्रिणी आहेत माझ्या तिथे, त्यांना भेटू। तिकडे गेले तर एकच जण मला मिळाली, मग तिला घेऊन गेम झोनमध्ये गेले। तिथं सुंदर पद्धतीने असा एन्जॉय केला, बॉलिंग वगैरे केली। आणि गेम झोनमध्ये जायला कोणाकोणाला आवडतं। आता तुम्ही म्हणाल तू मोठी आहेस आणि गेम झोनमध्ये जाते, पण आपल्याला पण किती मोठं झालं तरी लहान होऊन जगता यावं आणि आपलं बालपण आपणच जपून ठेवायचं असतं। आपल्याला कोणी येत नाही पॅम्पर करायला, आणि कामाच्या व्यापातून खूप सारं हेक्टिक झालं तर मला त्यातनं थोडंसं बाहेर यायचं होतं, म्हणून हा सगळा प्रयत्न होता। त्यानंतर नाही ते गणशूसाठी डॉल जिंकत होते, पण ती नाही पॉसिबल झाली। नंतर बॉलिंग केली, हा माझ्या सगळ्यात आवडीचा गेम आहे गेम झोनमधला, खूप आवडतं मला खेळायला। ते वगैरे खेळलं मस्तपैकी आणि खेळून खेळून नंतर थकले, मग मसाज चेअरवरती बसले। जे लोक ह्या मसाज चेअरमध्ये बसले असतील त्यांना माहिती आहे किती रिलॅक्स फील होतं, ते खूप भारी वाटतं। तर मग तिथे 15 मिनिटांचा मसाज घेतल्यानंतर तळेगावला यायला निघालो। माझ्यामुळे आमचे कॅबवाले पण उपाशीच होते, मग त्यांना म्हटलं चला आपण जेवण करू। मग फाटक मटन चिकन खानावळ झाली तळेगावमध्ये, मी बघितलं होतं। तर मग तिकडे गेले आणि मस्त असे जेवणाची ऑर्डर केली। नंतर सुंदर अशी थाळी मागवलेली मी, त्याच्यावरती ताव मारला, कारण की टेस्ट होत्या म्हणून काहीच खाल्लं नव्हतं 12-14 तास। नंतर खाऊन झालं, मग मला त्यांनी घरी सोडलं आणि मी घरी आले। सो असं होता आजचा दिवस। आय होप तुम्हाला आवडला असेल। डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।